आणि 10च आहेत. ओके नो बट गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रेहान इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी तर आसिफ उच्छाले आणि दुसऱ्या बाजूला राहिल आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. इथून जर पाहिलं तर रोशन पाटील यांच्या वडिलांच्या आज आपल्याला पाहायला मिळतोय जो टीम आज मैदानाच्या आतमध्ये उतरवले. TTS चिंचणी टीम आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहिला तर यावेळेस नोचा कॉल आहे पंचांचा. थोडासा उच्छाळ आपल्याला पाहायला मिळाला परंतु या चेंडूवर फायदा उचलता आला नाहीये. चेंडूवर जर पाहिलं तर No+1 असे एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू खराब हाताळलाय. राजेश 11 TTS रोशन पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आज मैदानाच्या आतमध्ये. रोशन पाटील म्हटलं तर नक्कीच जेव्हा जेव्हा आपण लाईव्ह टुर्नामेंट नसते तेव्हा ऑनलाईन ची माहिती नक्कीच त्यांच्याद्वारे रनरेट रन्स ची माहिती पुरवली जाते असे रोशन पाटील आपण पाहिलं. आणि तेच जर पाहिलं तर आज त्यांच्याच वडिलांच्या नावाने आज संघ उतरवलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला रेहान, जो कि अच्छे गेंदबाज है, फ्रंट फुट लाइन के गेंदबाज है, लेकिन इस वक्त थोड़े से चुकते हुए जिस तरह से शुरुआत की है रियाज की एक गेंद हल्की सी पैरों पे डाली थी. इस गेंद को खेल के निकाला डिक्लेयर जोन की और सिंगल के साथ आसिक वहां पे फील्ड करते हुए गेंद को सिंगल मिला है. 5 रन अभी तक 4 रन स्कोर कार्ड के ऊपर. आसिफ उच्छाले बोईसर नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतंय. या टुर्नामेंट मध्ये एक सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि वायफाय देखील बोईसर नेटवर्कद्वारे आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली कामगिरी इथून आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स या ठिकाणी घेतले जाईल. सिंगलच्या मदतीने आतापर्यंत जर पाहिले तर 3 चेंडूचा खेळ झालाय. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात थोडीशी खराब केली होती परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी वापरली आणि कुठेतरी थांबवून ठेवलंय. आसिफ उच्छाले पुन्हा एकदा चेंडू पायावर टाकला होता. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय. सिंगल रन्स जाणवले आहे की इथून रन्स आपल्याला बनवायचे आहेत. त्यासाठी एक यंग टॅलेंट खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूला एक अनुभवी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिले जात आहे. राहिल पुन्हा एकदा चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन कडे चेंडूला वळवतोय. सिंगल रन्स आणखीन एक मिळेल तो सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. कुल मिला के 7 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. इस ओवर के अगर देखा जाए तो 8 रन आखिरी गेंद इस ओवर की. ये गेंद अच्छी फील्डिंग वहां पे करना चाहते थे लेकिन थोड़ी सी गेंद जिस तरह से बदली और गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई गेंद 4 रनों के लिए. 4 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 12 रन 1 ओवर की समाप्ति के बाद. तो आखिरी गेंद पे जिस तरह से चौका बटोरा और चौके के साथ 12 रन बनाए काफी अच्छा. तर षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं ज्या पद्धतीने हाताळलं होतं आणि त्यानंतर 12 धावा खर्च केल्या. इथून जर पाहिलं तर अफजल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी ते सज्ज झालाय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी. पहिला चेंडू जर पाहिला तर वाह काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चांगले इथून फटका पाहिला परंतु हा चेंडू पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. डिक्लेअर झोन कडे चेंडू झालाय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळतोय.
पंचांचा इशारा आलाय आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. डिक्लेअर झोनकडे चेंडू गेला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर जो स्टंप आहे स्टंपच्या बाजूने चेंडू निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल रन्स मात्र डिक्लेअर केलंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. तो फील्ड में थोड़ी सी बदलाव करते हुए जिस तरह से देखा जाए ऑफ साइड रीजन में 3 रखे, ऑन साइड रीजन में 4 खिलाड़ी मौजूद है और फिर से एक बार अफजल इस गेंद को डालेंगे। इस ओवर की दूसरी गेंद, ये गेंद अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी। आसिफ को रोकने में कामयाब रहे अब तक गेंदबाज। जिस तरह से गेंदबाजी करते हैं आसिफ, हालांकि अगर देखा जाए तो आक्रामक बल्लेबाज है लेकिन अब तक रोका है। फिर से एक बार इस गेंद को के हाथों से ढकलना चाहते थे लेकिन गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं और गेंद जाती हुई लेग बाइस के रूप में ये सिंगल रन आता हुआ। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल मिला के 13 रन स्कोर कार्ड के ऊपर, 14 रन। सॉरी, अच्छा ध्यान रख मेरे को। इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा पायावर टाकली होती चेंडूला सिंगल रन्स पुन्हा एकदा घेतलं जात आहे लेग बायच्या रूपाने। सिंगल रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते 15 धावा। 15 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आसिफ एक अनुभवी खेळाडू आहे, जास्तीत जास्त टॅपला जाणला जाणारा हा खेळाडू आपण पाहतोय। अनेक वर्ष त्यांनी आपल्या संघासाठी टीटीएस संघासाठी एक चांगली कामगिरी केली, परंतु इथून आज चांगली कामगिरी करावी लागेल। यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हलवार खेळण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडेसे रोखले गेले। इथून जर पाहिलं तर गडी बाद होईल। आसिफ पहिला गडी बाद होतोय तो म्हणजेच राजेश 11 टीटीएस संघाचा। इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय गॅप मध्ये खेळलाय, चांगला फटका पाहायला मिळतोय आणि आल्या आल्या जर पाहिलं तर चांगली फलंदाजी। जर पाहिलं तर इथून 2 षटक कंप्लीट होत आहेत। 19 धावा स्कोर कार्ड वर चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आमिरची आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने पहिल्याच चेंडूवर त्याने आक्रमण केला, ऑन साइड रिजनला फटका बनवला आणि तज्ञचा चौकार मिळवलाय। या ओव्हर मधून जर पाहिलं तर एकंदरीत 7 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या। नक्कीच एक गडी बाद जरूर दुसऱ्या षटकामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळाला। गोलंदाजी मार्कवर विकास आपल्याला पाहायला मिळतोय। स्कोर अभी तक देखा गया तो 19 रन स्कोर कार्ड के ऊपर विकास आहे नए बल्ले गेंदबाज। पाहतोय आपण पॅनल दुसरा आपल्याला पाहायला मिळते। एक पॅनल मधून एक संघ टॉप 8 मध्ये जाताना पाहायला मिळाला। इथून पाहतोय हा फुलटो चेंडू होता, चांगला फटका, तिथे मात्र थोडस ओमकार चुकलाय मी म्हणेन। ओमकारच्या हातून हा चेंडू निचून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार।
गिरीश का सुनने का गाना स्कॉर्पियन संघ एका बाजूला असणार आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ मायकोप श्री संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुशील गिरी यांचा संघ आपण पाहतोय या टुर्नामेंटमध्ये देखील संघ खेळला होता. पहिल्यांदा तो करला होता स्वामी समर्थ या नावाने आणि टुर्नामेंटमध्ये जर पाहिलं तर चॅम्पियन ठरला होता बेऊरच्या टुर्नामेंटमध्ये. आणि इथून पाहतोय आपण या बोईसर विभागामध्ये पुन्हा एकदा आपला संघ दाखल करताना इथून पाहतोय धावसंख्या अजूनही 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. राहील पुन्हा एकदा विकासचा हा चेंडू गॅप मध्ये खेळलाय सुरेख फटका. चेंडू गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि यात चौकाराने धावसंख्या आणखीन वाढेल. स्कोर कार्ड वर जाऊन होते 27 धावा. फटकेबाजी चांगली आहे. राहील थोड्यासा दुखापतीमध्ये आहे परंतु इथून मला थांबायचं नाही. माझ्या संघासाठी मला चांगली कामगिरी करायची हेच मात्र म्हणताना चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत. कुठेतरी गोलंदाजीवर दबाव टाकण्याचं काम राहील करतोय. कमी वयामध्ये आपल्या संघामध्ये एंट्री घेतलेला हा एक नवतरुण खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस चांगला फटका होता परंतु रोखलं गेलं. अफजलच्या माध्यमातून हा चेंडू थांबवला जातोय. आतापर्यंत 2 चेंडू अफजलने खूप चांगल्या पद्धतीने रोखले आहेत. कुठेतरी प्रयत्न केले जे डॉट चेंडू 2 डॉट चेंडू आलेत ते अफजलने रोखलेत. इथून पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चौकार 2 डॉट. इथून आपण पाहतोय 4 चेंडू झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते एकंदरीत 27 धावा. 27 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस आसिफ एक बेस्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे फिल्डर म्हणून पाहिलं जातंय परंतु त्याच्याकडून जर पाहिलं तर थोडस चेंडू वर आला आणि त्याचमुळे जर झेप घेतली होती चेंडूवर परंतु चेंडू हाताला लागला नाही. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय चौकार. 4 धावा. कमालीचा फटका पाहायला मिळेल. राहीलची बॅट आता मात्र तडपली जाते. ज्या पद्धतीने राहील बॅट फिरवतोय इथून रन्स वाढवण्याची शक्यता जास्तीत जास्त करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राहीलची बॅट लागले. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोर कार्ड वर धावसंख्या 31. 31 धावा. प्रयत्न चांगले होते आसिफचे परंतु यश आलं नाही मी म्हणेन. इथून आपण पाहतोय थोडस चेंजेस केलंय. आता मात्र पुन्हा एकदा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा अगदी आसिफ आणि पाहतोय आपण ज्या पद्धतीने दीपकच्या आतमधून गॅप काढला आणि चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थोडीशी स्कोर इथे वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या होते 35 धावा. 35 रन्स ऑन दी बोर्ड. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला जर पाहिलं तर पिताश्री दुसऱ्या बाजूला पुत्र आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे दोन्ही आपण पाहतोय ज्या पद्धतीने खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीसाठी ओमकार आलाय नवीन गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. रेहमतनगर प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांनी दर्शवली होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून त्याला इंट्रोड्यूस केलाय. शॉट या ठिकाणी जर पाहिलं तर चांगला फटका होता. कुठेतरी चान्सेस होते विकेट्स येण्याचं. फुलटो चेंडू होता खेळून काढलाय. तिथे मात्र चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रन्स मात्र सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 36 रन्स ऑन दी बोर्ड. इथून आपण पाहतोय ओमकारचे 5 चेंडू महत्वाचे असतील. हे 5 चेंडू किती धावा जमवल्या जातील. पहिल्याच मॅच मध्ये जर पाहिलं तर तब्बल 75 धावा वायबीसी संघाने याच मैदानावर केल्या होत्या. टॉप स्कोर राहिलाय आतापर्यंत या टुर्नामेंटचा. पुन्हा एकदा फुलटो चेंडू आहे. यावेळेस आपण पाहतोय शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी गॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 37 रन्स 37 रन बने अभी तक. स्कोर कार्ड के ऊपर गेंदों की बात की जाए तो 2 गेंदे अभी तक डाली है. 4 गेंदों का शेष खेल शेष है अभी तक. पाहतोय पुन्हा एकदा आपण आमिर याला समोर असेल. इथून 4 चेंडू महत्वाचे आहेत. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू थोडासा स्लोवर आणि त्याचमुळे जर पाहिलं तरी इथे विकेट मिळेल.
पायावर आदळला होता चेंडू आणि रिव्हर्स फटका खेळण्याचा स्लोवर चेंडू केला आणि त्याचमुळे फटका बनवू शकले नाही आणि आमिर बैक टू द डग आउट। 3 गेंद अभी तक शेष है इस ओवर की। स्कोर की बात की जाए तो 37 रन। इस बार फिर से एक बार गेंद टैप करना चाहते थे लेकिन कोई रन नहीं मिलेगा। स्कोर की अगर बात की जाए तो अभी तक रुका हुआ स्कोर 2 गेंदें अभी भी शेष है इस ओवर की, इस इनिंग की। फिर से एक बार इस बार पॉइंट रीजन में खेलना चाहते थे लेकिन काफी अच्छी गेंद पड़ने के बाद थोड़ा सा हल्का सा उछाल दी और उसके बाद गेंद सीधे विकेट कीपर तेजस के हाथ में जाती हुई। आखिरी गेंद इस इनिंग की। फिर से एक बार तैयार होते हुए राहिल। इस बार बीचों बीच गेंद थी, मिडल स्टंप उड़ाया, विकेट निकलते हुए, इसीलिए चुना था इसको। जिस तरह से ओमकार ने रहमत नगर प्रीमियर लीग में ओवर की थी और उसका नतीजा यहाँ पे भी दिखाई दिया, अच्छी गेंदबाजी करते हुए। और ओमकार की अगर बात की जाए तो 2 विकेट उन्होंने हासिल किए, 2 रन खर्च किए, 2 डॉट गेंदें डाली। कुल मिला के स्कोर की बात की जाए तो 37 रन स्कोर बना। 38 जीत के लिए रहेगा लक्ष्य। इसके बाद 2 टीमों के बीच स्कॉर्पियन टीम चली आई है और स्वामी समर्थ माइकोप ए टीम कप्तान आई। गिरीश का सुनने का गाना गिरीश का सुनो। गिरीश आइए, आपका भी स्वागत होगा। चला अभिकेश इकडे यायचं टॉस रे, इकडे इकडे आपण टॉस करू। राजाराम इनके शुभारंभ टॉस किया जाएगा। चॉइस कॉल फर्स्ट ऑफ दिया जाएगा और स्कॉर्पियन टीम का कॉल रहेगा। काटिया छाप 10 का कॉइन है अंकल, इसे उड़ाना है आपको। हेड का कॉल किया और हेड। टॉस विन हुई है स्कॉर्पियन। राहुल टॉस जीता क्या लेना चाहेंगे? फील्डिंग। कैसे रहे जब अपने गांव में अपने होम पिच आप खेलते, क्या प्रेशर बहुत है। बिगेस्ट टॉस नक्कीच गमावलाय। परत बॅटिंग करायची, टॉस जिंकण्याचा निर्णय काय असता? नक्कीच आम्ही पण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असता। कसं वाटतं मैदान पाहून, लाईट्स पाहून कसं वाटतं तुला? एकदम भारी आहे आणि आउटफिट पण यावेळेस एकदम सुंदर वाटते आणि लाईट तर लाजवाब आहे। नेक्स्ट वीक चॅम्पियन म्हणला तुम्ही व्यूअर मध्ये, तीच विनिंग कॉम्बिनेशन काय चेंजेस? नाही तीच टीम असेल आज। बिगेश टॉस झाला आणि टॉस विन झाला स्कॉर्पियन। प्रथम स्वीकारले बंद करून आपण संतोष पाटील प्रतिदा मायक्रोफोनवर ओवर कॉम बॉक्स। थँक्यू व्हेरी मच। मॅचला झाले सुरुवात। इथून पाहतोय दीपक एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अफजल, 2 फलंदाजीची जोडी, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आसिफ उछाले। यावेळेस छोटी गेम नव्हती, आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, परंतु यावेळेस रनआउटच्या रूपाने अफजल बाद होईल। रन्स घ्यायचा नव्हता असं वाटतंय। आपण ज्या पद्धतीने दीपक धावला होता, चांगली रनिंग केली होती, परंतु अफजल कुठेतरी रनआउटच्या रूपाने गडी बाद झालेला। एक महत्वाचा गडी मैदानाच्या बाहेर जाताना।
तर गडी बाद झालाय इथून आपण पाहतोय. देखिए इस टूर्नामेंट के लिए हमें जो नेटवर्क प्रोवाइड किया बोईसर नेटवर्क, इसके प्रोवाइडर सुनील बिन, इनका आगमन हो चुका है। वेलकम सुनील जी, आपका हम स्वागत करेंगे। थोड़े ही क्षण में उनका आगमन किया जाएगा आतिशबाजियों के साथ। सीधे श्री सिद्धिविनायक डेंजरस बॉयज के माध्यम से टूर्नामेंट आयोजन किया गया और इस टूर्नामेंट में जो हमें बोईसर नेटवर्क वाईफाई जो हमें स्पॉन्सर किया है सुनील जी बिन, इनका आगमन होता है। वेलकम सुनील जी, आपका हम स्वागत करेंगे। आगतम स्वागतम सुस्वागतम। एक विकेट एक सिंगल. इथून पाहतोय पुढचा चेंडू असेल. यावेळेस तेजसची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा रनआउटचा चान्स आणि गडी बाद. यावेळेस प्रयत्न होता तेजसचा, चांगला फटका सजवला होता, परंतु त्याहूनही चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर दोन खेळाडू जे बाद झाले आहेत रनआउटच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आसिफ आहे नई बल्लेबाज मैदान के अंदर. दोन खेळाडू ज्या पद्धतीने आपण पाहतोय बाद केलेत रनआउटच्या रूपाने आणि त्याचमुळे जर पाहिलं तर रहमतनगर टीम आपण पाहतोय थोडीशी बॅकफुटला जाताना इथून पारीला सांभावे लागेल, चांगली फलंदाजी करावी लागेल. अशी पुन्हा एकदा आपण पाहतोय या पुढील चेंडू फटका चांगला आहे, परंतु तिथे आपण पाहतोय राहील होता, चेंडूला अडवलंय. रन्स मात्र मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंतचे चांगले चेंडू पाहायला मिळाले, जे 2 रनआउट मिळाले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर थोडंसं दबाव टाकण्याचं काम केलंय. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 4, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. बोईसर नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतो ही टुर्नामेंट अगदी लाईव्ह आहे. चांगला फटका आहे. इथून जर पाहिलं तर आता मात्र चान्स देणार नाहीये. आमिरने प्रयत्न केला होता, परंतु चेंडू निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार 4. स्कोर कार्ड के ऊपर फिर से एक बार स्वीप लगाए. अच्छी बल्लेबाजी करते हुए आसिक यहाँ पे पूरी तरह से गेंद को स्वीप किया और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई. 9 रन अभी तक स्कोर कार्ड के ऊपर. अच्छी बल्लेबाजी करते हुए 2 विकेट जिस तरह से गमाए और उसके बाद अच्छी बल्लेबाजी करते हुए 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. एक षटक कंप्लीट झालाय.
22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून येणारा चेंडूचा जर विचार केला तर या षटकातील अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 13 गेंदों में चाहिए 22 रन. अभी तक जीत के लिए मैदान के अंदर आसिक और दूसरी तरफ तेजस जो बल्लेबाज है और गेंदबाज सलमान फिर से एक बार इस ओवर के आखिरी गेंद. 22 रनों की अभी भी आवश्यकता है जीत के लिए. आसिक अच्छे खेल रहे हैं जिस तरह से उन्होंने बैटिंग दर्शाया अपने टीम के लिए. दो बल्लेबाज जल्दी आउट होने के बाद पारी को संभाला है पूरी तरफ से आसिक ने अच्छी बैटिंग करते हुए. फिर से एक बार आखिरी गेंद इस ओवर की. सामने की ओर मारना चाहते थे, वहां पे फील्डर मौजूद थे. अच्छी फील्ड करते हुए गेंद को रोका गया और 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर रुकता हुआ 16 रन. बारा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. अहमद आलाय. आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक 3 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. तेजस आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आसिकने खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत दर्शवलंय. आसिकच्या बॅटमधून जर पाहिलं तर 2 चौके, तेजसच्या बॅटमधून 1 चौकार. आतापर्यंत जो धावसंख्या हवी आहे, जी धावसंख्या बनवली आहे, 2 फलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. इथून 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. म्हणजेच प्रयत्न चांगले करावे लागतील. गॅप शॉट खेळावे लागतील. मैदान चांगलं आहे. चौकाराची संख्या जर पाहिली तर पहिल्याच मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने चौकार मारल्या होत्या. यावेळेस चांगला चेंडू, हलकासा लेटकट आपल्याला पाहायला मिळाला. थोडीशी पोझिशन ज्या पद्धतीने बनवता आपल्या गोलंदाजीवर थोडासा दबाव टाकण्याचं काम करतायत फलंदाजावर आणि हे काम इथून जर पाहिलं तर रहमतने केलंय. यावेळेस आपण पाहतोय वाईटचा इशारा आहे. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. थोडस फंबल आणि फंबलचं रूपांतर. इथून जर पाहिलं तर चेंडूला थांबवलंय. नक्कीच मी म्हणेन इथून थांबवण्याचं काम केलंय. धावसंख्या आणखीन जर पाहिली तर 1 ने वाढेल स्कोर कार्डवर. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 18 धावा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा अहमद या गोलंदाजीवर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली त्यांनी. पुन्हा एकदा थोडस बाहेरच्या दिशेने टाकलेला चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. आसिक याचा प्रयत्न होता की हा चेंडू वाईड येईल असं मात्र इशारा दिला होता, परंतु पंचांच्या नजरेत आपण पाहतोय हा चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र चेंडू खेळलाय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल त्या ठिकाणी. रन्स 1 ने वाढते. स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 19 धावा. अहमद 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 19 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 8 चेंडू 19 धावा. इथून हा चेंडू पंचांचा इशारा येतोय आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. वाईटचा इशारा आहे. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. 8 मध्ये 18 बनवायचे आहेत. 8 गेंदों में 18 रन की अभी भी आवश्यकता है जीत के लिए. 8 गेंदे और 18 रन. ये गेंद फिर से एक बार वाइड करार देते हुए अंपायर और
खराब गेंदों यहाँ पे डालते हुए जिस तरह से देखा है। वाइड गेंदों की अगर बात की जाए तो इस ओवर में अभी तक 3 गेंदे जो वाइड डाली है, उसी के कारण स्कोर आगे बढ़ता हुआ 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस बार ये गेंद भी वाइड जाते हुए, और वाइड के साथ स्कोर आगे आता हुआ यहाँ पे 22 रन। 3 गेंदे लगातार अगर देखा जाए तो वाइड गेंदे डाली है, और उसी कारण अगर देखा जाए तो सीनियर प्लेयर आसिफ समझा रहे अहमद को कि जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं, अभी तक कोई बड़ा स्ट्रोक नहीं आया, लेकिन जिस तरह से गेंदबाजी की है, वाइड गेंदे एक्स्ट्रा के रूप में यहाँ पे जाते हुए, खर्च करते हुए थोड़ी सी। इस बार फिर से एक बार स्लोवर गेंद थी, अच्छी गेंद, यहाँ पे कोई रन्स नहीं मिलेगा, डॉट गेंद आते हुए। ये गेंद फिर से एक बार अच्छी गेंद की जांच थी, लेकिन यहाँ पे अंपायर का इशारा आता हुआ वाइट गेंद यहाँ पे करार देते हुए। नक्कीच आपण पाहू शकताय तर मुख्य मंचावर सुनील बेन च्या पद्धतीने आपण पाहतोय बोईसर नेटवर्क वायफारच्या मदतीने आपण पाहतोय या ठिकाणी ज्यांनी हातभार लावलाय खूप चांगल्या पद्धतीने, आणि या टुर्नामेंट साठी खूप चांगलं आर्थिक मदत आपल्याला चेंडू देखील या ठिकाणी प्रोव्हाइड केले। तसेच सुनील बिन आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे मुख्य मंचावर उपस्थित आहेत, आणि चांगली कामगिरी राहिली आतापर्यंत, त्यांचा चांगला सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय। मुख्य मंचावर विराजमान आहेत ते। इथून पाहतोय चांगला चेंडू, स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, आणि स्लोवर चेंडू खेळताना कुठेतरी तेजस यावेळेस चुकले जात आहेत। डॉट चेंडू आलाय, ओव्हरची होईल समाप्ती। हा षटक हाताळण्यासाठी जर पाहिलं तर तब्बल 11 चेंडू हाताळले गेले, आणि धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 23 धावा। इथून जर पाहिलं तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता। 6 गेंदों में चाहिए 15 रन स्कोर जीत के लिए अभी भी रहमतनगर टीम को। जीत के लिए 15 रन बनाने हैं। आसिफ जिस तरह से बैटिंग की है, आसिफ ने जिस तरह से बैटिंग की है इस टूर्नामेंट में, अच्छी बैटिंग उनके बैटिंग से 2 चौके के साथ स्कोर बनाया उन्होंने, लेकिन इस बार आखिरी 6 गेंदों में 15 रन बनाने हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज मैदान के अंदर राहिल आए, एक यंग टैलेंट है, और उनको 15 रन रोकने हैं। चला प्लीज घाई करा थोडीशी, मी म्हणेन। रोशन पाटील पुरस्कृत संघ आपल्याला पाहायला मिळतोय आज। जर पाहिलं तर टीटीएस चिंचणी संघ ज्या पद्धतीने आलाय मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, पुन्हा एकदा आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 चेंडूमध्ये 15 धावा बनवायच्या आहेत। इथून जर पाहिलं तर राहिलच्या खांद्यावर जिम्मेदारी आपल्याला पाहायला मिळते। फटका इथून जर पाहिलं तर राहिलकडे मारला जातोय, चेंडू रोखण्यात यश प्राप्त होतंय, रन्स मिळणार नाही। डॉट चेंडू आलाय, पहिला चेंडू डॉट, 5 मध्ये 15। पुन्हा एकदा तीच प्रयत्न, आणि प्रयत्न जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळतोय आसिफ। 2 चेंडू निर्धाव फेकले आहेत, 4 मध्ये 15। ही मॅच रहमतनगर टीम कडून थोडीशी दूर जाताना आपल्याला पाहायला मिळते। ज्या पद्धतीने बॅटिंग केले आतापर्यंत, इथून जर पाहिलं तर पायावर चेंडू टाकला होता, थोडस फंबल, परंतु सिंगल रन्स, सिंगलने काही नुकसान होणार नाहीये। 3 चेंडू शिल्लक आहेत, 3 मध्ये 14 बनवायचे आहेत। विकेटचा जर विचार केला तर इक्वल विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत।
ओहो, इथून चुकलेत तेजस. पुन्हा एकदा थोडस नाराज करताना आपल्या संघासाठी जी बॅटिंग करायची होती तेजसला ती मात्र इथून पाहायला मिळाली नाही. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून गडी बाद झालाय. ओमकार आलाय नवीन फलंदाज. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दोन जे रनआउटच्या रूपाने गडी बाद झाले. अफजल बाद झाला, त्यानंतर आपण पाहिलं तर दीपक देखील बाद झाला. आणि कुठेतरी जिंकण्याचे जे चान्सेस होते ते कुठेतरी कमी झाले असं मी म्हणेन. परंतु मजबूत परिस्थितीमध्ये आता आपण पाहतोय संघ यावेळेस येताना आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलाय प्रहार ओमकारने, परंतु ओमकारला थोडंसं लेट पाठवलं आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही मॅच जिंकले. आणि मॅच जिंकतय ती म्हणजेच राजेश 11 TTS संघ. अभिनंदन TTS संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत. 15 चेंडू 22 धावा. राहील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.